ओ ओ ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमस्कार मंडळी, आपण 13व्या अध्यायात आहोत. हा खूप मोठा अध्याय मला कल्पना आहे, पण आता आपण मागच्या वेळी जे पाहिलं ते गोष्टवर असं आज विवेक आलेला नाही, म्हणून मी थोडक्यात सांगते की 11वा श्लोक जो होता त्या पूर्ण अज्ञानी व्यक्तीची लक्षणं आहेत आणि माऊलीने त्याच्यावर जवळजवळ 200 ओव्या लिहिल्या आहेत एका श्लोकावरती. तर त्याच्यामध्ये अज्ञान काय सांगितलं म्हणजे काय ते सांगितलंय. आणि मागच्या वेळी आपण ज्या ओव्या पाहिल्या त्याच्यामध्ये ते म्हणतात की तमोगुण म्हणजे काय आणि त्याचा अज्ञानावर काय परिणाम होतो. नंतर त्यांनी सांगितलं आपल्या अज्ञानाचा डांगोरा पिटणं हे पण अज्ञान आहे. गुरुकुलाची लाज वाटणं हे पण अज्ञान आहे. मनाचं चांचल्य न जाणं अज्ञान आणि विषय सुखाचा प्रॉब्लेम न सुटणं हे पण अज्ञान. स्वतःला ज्ञान असल्याने जो माणूस वेडा होतो म्हणजे गर्विष्ठ होतो ते पण अज्ञान. अशी अनेक अज्ञानी व्यक्तीची लक्षणं आपल्याला त्यांनी सांगितली आहेत. आता मुख्य संदेश इथे काय आहे की अज्ञान टाकून ज्ञानाविषयी दृढ हो. मग ज्ञेय कोणचं ते पुढच्या श्लोकात सांगितलेलं आहे. तर 12वा श्लोक त्या दृष्टीने महत्वाचा आहे की ऍक्च्युली आपल्याला काय जाणून घ्यायचं आहे, ज्ञेय काय आहे ते आपण आता पुढच्या श्लोकांमध्ये बघणार आहेत. आणि ब्रह्माची व्याख्या आणि फार सुंदर व्याख्या आहे. तर तुम्हाला हे पुढचे श्लोक 12, 13, 14, 15 नक्कीच आवडतील. 12व्या श्लोकानंतर 13व्या श्लोकामध्ये आपण जे म्हटलं विश्वांघ्री ऍक्च्युली नाही ग, ते घ्रीच आहे, घ आणि GH असं स्पेलिंग आहे त्याचं. तर विश्वांघ्री नाही विश्वांघ्री असं आहे. तर ते सगळं 13व्या श्लोकात आलेलं आहे. आणि नंतर मग 14व्या श्लोकात त्यांनी म्हटलंय की ब्रह्म काय आहे तर ते इंद्रियांच्या आकाराने भासते पण स्वतःला त्याला इंद्रिय नाहीये. नंतर 15व्या याच्यात ते म्हणतात की ते भूतमात्रांच्या आत आहे आणि बाहेर आहे पण सूक्ष्म असल्यामुळे ते जाणून घ्यायला अशक्य आहे. तर आपण आज 11, 12, 13 म्हणजे 13व्याचं थोडंसंच राहिलंय आपलं, नाही सॉरी 11व्याचं थोडंसंच राहिलंय. मग 12, 13, 14, 15 हे एवढे श्लोक आज आपण करणार आहोत. तर आज वसुधा पण नाही आणि विवेक पण नाही, तर त्यांच्याऐवजी आशाताईंनी म्हटले की त्या वाचतील म्हणून. तर आपण आता वाचूया. नववृंदा तुला करता येईल का? वा गुड. फक्त थोडं लहान करायला लागेल असं मला वाटतं. आधी आपण अर्थ वाचू मग ओव्या वाचू. 1 ते 63. आणि तशा त्या म्हणजे ओव्या आहेत ना त्याच्यामध्ये आपण जे आतापर्यंत बोललो तसंच सगळं आहे. तर ते आपल्याला नुसतं वाचलं तरी कळेल असं वाटतं. 801 पासून सुरू करतो आपण. अर्थ वाचायचा ना 801 पासून. हो 801 पासून आधी अर्थ वाचायचा मग ओव्या वाचायच्या.
अरे तिची जी आणखी ही सर्व चीजवस्तू असेल ती जो जीवापेक्षा अत्यंत जवळची मानतो. जो पुरुष तो पुरुष अज्ञानाचे मूळ आहे. अज्ञानाला त्याच्या योगाने बळ असते. हे बोलणे राहू दे. तो अज्ञानाची मूर्तीच आहे. आणि खवळलेल्या समुद्रात नाव मोकळी सोडली असता जशी ती लाटांच्या येण्या जाण्याने झोके खात असते, त्याप्रमाणे आवडती वस्तू प्राप्त झाली असता जो सुखाने फुगतो व त्याचप्रमाणे नावडती वस्तू प्राप्त झाल्याबरोबर जो संकोच पावतो. याप्रमाणे ज्याच्या अंतःकरणात अप्रिय वस्तू प्राप्तीने दुःख व प्रिय वस्तू प्राप्तीने सुख यांची चिंता असते, तो हे महामती अर्जुना अज्ञान आहे. आणि माझ्या ठिकाणी ज्याची भक्ती असते पण फलाच्या उत्कृष्ट इच्छेने असते, ती कशी? तर जसे धनाच्या हेतूने वैराग्याचे सोंग आणावे अथवा जाराकडे जाण्याकरता जारिणी स्त्री जशी नवऱ्याच्या पुढे नवऱ्याच्या अंतःकरणात शिरून वागते. अर्जुना, त्याप्रमाणे माझ्या भजनाची पायरी करून जो दृष्टीमध्ये विषय ठेवतो, म्हणजे जो विषय प्राप्तीच्या इच्छेने माझे भजन करतो आणि मला भजल्याबरोबर तो इच्छित विषय जर मिळाला नाही तर तो हे भजन टाकतो व सर्व खोटे आहे असे तो म्हणतो. अडाणी शेतकरी जसा नवीन नवीन उदीम करतो, त्याप्रमाणे हा अज्ञानी पुरुष रोज नव्या नव्या देवांची स्थापना करतो व जेवढ्या उत्सुकतेने पहिल्याची पूजा करतो तितक्याच जोराने पुन्हा दुसऱ्याचीही करतो. ज्या गुरुचा जास्त थाटमाट पाहतो त्या गुरुच्या संप्रदायावर विश्वास ठेवतो आणि त्याचा मंत्र घेतो, दुसऱ्याचा घेत नाही. सर्व प्राण्यांशी तो निर्दयपणाने वागतो व पाषाणाच्या प्रतिमेवर त्याचा पुष्कळ भर असतो. त्याचप्रमाणे ज्याच्या वागण्यात एकनिष्ठता नसते. माझी मूर्ती तयार करतो आणि तिला घराच्या कोपऱ्यात बसवतो व आपण देवदेवतांच्या यात्रेला जातो. दररोज माझे भजन करतो व काही विशेष प्रसंगी कुलदेवतेला भजतो व काही विशेष पर्वकाली तिसऱ्याच देवतांची पूजा करतो. घरात माझी स्थापना असतानाच दुसऱ्या देवतांची व्रते करतो आणि पितृकार्याच्या वेळी श्राद्ध पक्ष वगैरे काळी पितरांचा भक्त होतो. एकादशीच्या दिवशी आम्हाला जितका मान देतो तितकाच नागपंचमीच्या दिवशी नागाला मान देतो. चतुर्थी नेमकी उगवल्याबरोबर तो गणपतीचाच उपासक होतो आणि चतुर्दशीच्या दिवशी आई दुर्गे, देवी मी तुझा भक्त आहे असे म्हणतो. नित्य नैमित्तिक कर्मे टाकतो आणि मग नवचंडीच्या नवरात्रातील देवीच्या अनुष्ठानास बसतो व रविवारी बहिरोबाला त्याच्या पत्तरात नैवेद्य वाढतो. नंतर सोमवार आला की बेल घेऊन शिवलिंगाकडे धावतो. याप्रमाणे जो एकटाच सर्व देवांची कशीबशी उपासना करतो. वेशीत पाल ठोकून बसलेली वेश्या गावातील सर्व लोकांचेच कुटुंब असल्यामुळे त्या सर्वांच्या योगाने अखंड सौभाग्यवतीच राहते. त्याचप्रमाणे जो असतील तेवढ्या देवांची एकसारखी भक्ती करतो व क्षणभर रिकामा राहत नाही. त्याप्रमाणे जो भक्त मनाने वाटेल तसा धावणारा तू पाहशील, तो अज्ञानाचा मूर्तिमंत अवतार आहे असे समज. आणि पवित्र एकांत स्थाने, तपोवने, तीर्थाची स्थाने व पवित्र नद्यांचे किनारे ह्यास पाहून ज्याला कंटाळा येतो तो देखील अज्ञानीच आहे. ज्याला लोकसमाजात सुख वाटते व लोकांच्या गलबल्याचे कौतुक वाटते व आपल्या लौकिकाचे वर्णन ज्याला आवडते तोच अज्ञानी आहे. आणि आत्म्याचा साक्षात्कार होईल अशी जी ब्रह्मविद्या आहे ती ऐकून जो अध्यात्मशास्त्रा वाचून इतर पडलेला शहाणा विद्वान त्या ब्रह्मविद्येची निंदा करतो. जो उपनिषदांकडे
उपनिषदांकडे जात नाही, ज्याला योगशास्त्र आवडत नाही आणि अध्यात्मज्ञानाच्या ठिकाणी ज्याचे लक्षच लागत नाही, आत्मनिरूपण म्हणून काही एक महत्वाची गोष्ट आहे. अशा समजुतीची भिंत मर्यादा पाडून ज्याची बुद्धी स्वैर भटकणारी झाली आहे, तो सर्व कर्मकांड जाणतो. पुराणे त्याला तोंडपाठ आहेत आणि जो ज्योतिषशास्त्रात इतका निष्णात आहे की तो भविष्य करेल तसेच घडते. कलाकौशल्याच्या कामात अति निपुण असतो, पाकक्रियेत अति प्रवीण असतो व अर्थवर्ण वेदाचे विधी, मंत्रशास्त्राचे विधी, जारण मारण उच्चाटन वगैरे त्यास हस्तगत झालेले असतात. कामशास्त्रात त्यास काही जाणवायचे राहिले नाही. भारत तर त्यास पाठ असते व मंत्रशास्त्रही मूर्तिमंत त्याच्या स्वाधीन झालेले असते. नीतीसंबंधीची सर्व शास्त्रे त्यास अवगत असतात. वैद्यशास्त्र तो जाणतो व काव्यात व नाटकात त्याहून दुसरा कोणी चतुर नाही. स्मृतीचा विचार त्याला कळतो. इंद्रजाला विद्येचे मर्म त्याला. इथे थांबायचं ना? किती झालं? 63 पर्यंत गेलीस? 831 पर्यंत गेले. ओके, एवढं वाचूया मग पुन्हा. हा. चालेल, मग त्याच्या ओव्या वाचूया. हा. थोडं उजव्या बाजूला कर. हा, आणि थोडं खाली करशील. आणि काहीपासून सुरुवात होतं ना? हा, 801 पासून. किंबहुना धनंजय. ओके. किंबहुना धनंजया, स्त्रीची सर्वस्व जया आणि तियेची या जालिया लागी प्रेम, आणि कही जे समस्त तिथेची संपत्ती जात, ते जीवाहुनी आप्त मानी जोगा. तो अज्ञानासी मूळ, अज्ञानात तेणे बळ, हे असो केवळ तो तेची रूप. आणि मातलिया सागरी मोकलिया तरी, लाटांचा येरझारी आंदोळे जेवी. तेवी प्रिय वस्तू पावे आणि सुखे जो उंचावे, तैसाची अप्रिया सवे तळवटू घे. ऐसेनी जयाचा चित्ती, वैषम्य साम्याची वोखती, वाहे तो महामती अज्ञानगा. आणि माझा ठाई भक्ती, फळा लागी जया आरती, धनोद्देशे विरक्ती नटणे जेवी. का कांताचा मानसी, रिगोनी स्वैरिणी जैशी, राहटे. पुढे हलवायला पाहिजे. काय झालं? रहाटेच्या नृत्य दिसत नाहीये. हा. जारेसी जावया लागी, तैसा माते किरीटी, भजती गा पाऊटी, करुणी जो दिठी विशो सुये. आणि भजिन्न लिया सवे, तो विशो जरी न पवे, तरी सांडी म्हणी आघवे टवाळ हे. कुणवट कुळवाडी, तैसा आन देव मांडी, आदिलाची परवडी वरी तया. तया गुरु मार्गे टेके, जयाचा सुगरवा देखे, तरी तयाचा मंत्र शिके येरू निघे. प्राणिजातेसी निष्ठरू, स्थावरी बहुभरू, तेवीची नाही एकसरू निर्वा होजा. जया. माझी मूर्ती निफजवी, ते घराच्या कोणी बैसवी, आपण देवी यात्रे जाय. निज आराधन माझे, काजी कुळदेवता भजे, पर्व विशेषे कीजे पूजा आना. माझे अधिष्ठान घरी, आणि वोवसे आनाचे करी, पितृकार्या वसरी पितरांचा होय. एकादशीचा दिवसी, जेतुला पाडू आम्हासी, तेतुलाची नागासी पंचमीचा दिवशी. चौथ मोटकी पाहे, आणि गणेशाची होय. जावदासी म्हणे माये, तुझाच वो दुर्गे,
नित्य नैमित्तके कर्मे सांडी मग बैसे नवचंडी आदित्य वारी वाडी भैरवा पात्री पाठी सोमवार पावे आणि बेलेसी लिंगा धावे ऐसा एकलची आघवे जोगावी जो ऐसा अखंड भजन करी उगा नसे हे मध्येच काहीतरी येतंय उगा नसे क्षणभरी आघवेणी गावद्वारी आहेव जैसी तैसेनी जो गा भक्तू सैरा देखसी धावतू जाण अज्ञानाचा मूर्तू अवतार तो आणि एकांते चोखटे तपोवने तिथे धिटतटे देखोनी जो गा विटे तोही तोची जया जनपदी सुख गजबजेचे कवतिक वानू आवडे लौकिक तोही तोची आणि आत्मा गोचरी होये ऐसी जे विद्या आहे ते आई कोणी डौरव आहे विद्वांसू जो उपनिषदांकडे न वचे योगशास्त्र न रुचे अध्यात्मज्ञानी जयाचे मनची नाही आत्मचर्चा एकी आथी ऐसिये बुद्धीचे भिंती पाडूनी जयाची मती ओढाळ जाहली कर्मकांड तरी जाणे मुखोद्गत पुराणे ज्योतिषी तो म्हणे तैसेची हो शिल्पी अति निपुण सूपकर्मी ही प्रवीण विधी अथर्वण हात आथी कोकी नाही ठेले भारत तरी म्हणितले आगम आफाविले मूर्त होती नीती एक मिनिट थांब इथे आशाताई, एक मिनिट थांबायचे. मला ओके. एक दोन गोष्टी सांगायच्या याच्यातल्या. हा. एक म्हणजे हा जो पहिला भाग त्यांनी जो सांगितलाय 821 मधला, तर म्हणजे काही लोक आपल्याला माहित आहे की ते सगळ्याच देवांची पूजा करत बसतात आणि त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कुठेच नसतं. तर त्याला सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी अज्ञान म्हटलंय की त्या देवाकडे जाता, मग पुन्हा दुसऱ्या देवाकडे जाता, पुन्हा दुसऱ्या देवाकडे जाता. आज काय चतुर्थीय उपास आहे, काय एकादशीय उपास आहे. म्हणजे बेसिकली त्यांचा फोकस नसतो असं त्यांनी म्हटलंय आणि त्याच्यामुळे ते सगळं कुठेतरी तुमचा फोकस पाहिजे. एक गोष्ट. दुसरी गोष्ट मला इथे गंमत म्हणजे 829 जो श्लोक आहे त्याच्यामध्ये अति निपुण सूपकर्मी ही प्रवीण. तर आपण जे सूप म्हणतो त्याचा अर्थ पाककला आणि ते सूप हा शब्द संस्कृत मधून आलेला, त्यामुळे मला ते पण सांगायचं. मला एक जुन्या पाकशास्त्राचं पुस्तक सापडलं तर त्याच्यावरती सूपकला असं म्हटलंय. आम्हाला आधी वाटलं की सूपकला म्हणजे पण सूप म्हणजे पाककला असा त्याचा अर्थ आहे. 829 श्लोक आहे. आता हे दुसऱ्या प्रकारच्या लोकांचं वर्णन त्यांनी सुरू केलं आहे. जे सगळ्या प्रवीण असतात, अध्यात्मात नसतात, त्यांचं वर्णन करतात. जाऊया पुढे. नीतिजात आता आधी हे वाचायचं का दुसरं अर्थ? आपण 33 पर्यंत गेलो होतो, कुठपर्यंत गेलो होतो? हा 30 केलं होतं ना. गुड. तर मग आता आपल्याला 30 पासून 31 पासून 63 पर्यंत अर्थ वाच. त्यांना अर्थ दाखवायला लागेल. दाखवतो. मी पहिल्यांदाच प्रयत्न करते. हो जरूर. मी पण ऐन वेळेला वाचते. हो हो तिने. थँक्यू वृंदा. अजून जरा वरती खाली. हा मी 832च दिसतंय, 831 नाही दिसत. 31 आधीच्या पानावर होतं. एकच वेळ मी वाचून दाखवते. युवतीचा विचार त्याला कळतो, इंद्रजाल विद्येचे मर्म त्याला कळते असेल बघ. ती व्याकरण शास्त्रात अति प्रवीण, तर्कशास्त्रात फार पटाईत असतो, परंतु एक अध्यात्म ज्ञानात जो खरोखर जन्मांध आहे
त्या एक अध्यात्म ज्ञाना वाचून इतर सर्व शास्त्रांच्या सिद्धांतास निर्माण होण्याची तो पृथ्वीच आहे असा जरी तो असला तरी पण त्याच्या त्या सर्व ज्ञानाला आग लागो. मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाला जसं आईबापांनी पाहू नये तसे तू त्याच्याकडे पाहू नकोस. मोराच्या अंगावर जशी डोळेवाली पिसे पुष्कळ असतात, परंतु मोर त्या आपल्या दृष्टीने पाहतो ती एकटी दृष्टी त्या मोरास जरी नसली तरी त्या पिसांवरील डोळ्यांचा जसा काही एक उपयोग नाही, त्याप्रमाणे अर्जुना एका अध्यात्म ज्ञाना वाचून त्याच्या इतर ज्ञानांचा काही उपयोग नाही. परमाणू एवढे जरी संजीवनी वनस्पतीचे मूळ मिळाले तर इतर पुष्कळशा गाडे भरून असलेल्या वनस्पतींच्या मुळ्या काय कामाच्या आहेत. ज्याप्रमाणे आयुष्याशिवाय इतर सर्व सामुद्रिक उत्तम चिन्हे आहेत अथवा शरीर नसलेल्या केवळ धडास जसे अलंकार घालावेत अथवा नवर म्हणजे वेन्स येस नसेल त्या शरीराला काय अर्थ आहे असं म्हणजे वेन्स. ओके. ज्याप्रमाणे आयुष्याशिवाय इतर सर्व सामुद्रिक उत्तम चिन्हे आहेत अथवा शीर नसलेल्या केवळ धडास जसे अलंकार घालावेत अथवा नवरा नवरीशिवाय जसा वर्धावा काढावा. व्हॉट इज वर्धावा? ही जशी केवळ विटंबना आहे त्याप्रमाणे एका अध्यात्म ज्ञानाशिवाय व ते इतर सर्व शास्त्रांचे ज्ञान पूर्णपणे अप्रमाण आहे असे समज. याकरता अर्जुना असे पहा की ज्या शास्त्रमूढाला अध्यात्म ज्ञानाच्या ठिकाणी नित्य जागृती नाही त्याला शरीर जे प्राप्त झाले ते अज्ञानाच्या बीजाचा अंकुरच होय आणि त्याची विद्वत्ता ही अज्ञानाचा वेल होय. तो जे जे बोलतो ते फुललेले अज्ञानाचे झाडच आहे आणि अरे त्याची जी पुण्यकर्मे आहेत ते अज्ञानच फळास आलेले आहे. आणि ज्याने अध्यात्म ज्ञानाला कधीच मानले नाही तो ज्ञानाचा विषय जे ब्रह्म त्यास पाहत नाही हे सांगायच पाहिजे काय. नदीच्या अलीकडच्या काठाला आला नाही तोच जो माघारी पळून जातो त्याला नदीच्या पलीकडच्या बेटाची खबर काय ठाऊक असणार. अथवा घराच्या दाराच्या उमऱ्यातच ज्याने मस्तक कापून खाचेत पुरलेले आहे तो घरात ठेवलेले पदार्थ कसे पाहिल. त्याप्रमाणे अर्जुना अध्यात्म ज्ञानाशी ज्याचा मुळीच परिचय नाही त्याला ज्ञानाचा अर्थ जे ब्रह्म ते जाणण्याला विशेष होईल काय. म्हणून आता तो ज्ञानाचे तत्व पाहत नाही हे तुला आकडे मांडून लिहून विशेष सांगावयास नको. जेव्हा गरोदर स्त्रीला जेवावयास वाढावे तेव्हाच तिच्या पोटातले मूल तृप्त होते. त्याचप्रमाणे वर ज्ञानाचे जे वर्णन केले गेले त्यात अज्ञानाच्या लक्षणांचा अंतर्भाव होत आहे. वास्तविक पाहिले तर मागे वर्णन केलेल्या पदाहून निराळे स्पष्टीकरण करण्यास नको. आंधळा मनुष्य जेवावयास बोलवला असता तो दुसऱ्या डोळस वाटाड्याला बरोबर घेऊन यायचा तसे हेही आहे असे समज. याप्रमाणे ही अमानितत्वादी ज्ञानाची चिन्हे पुन्हा उलट रीतीने सांगितलेली आहेत. कारण की ज्ञानाची 18 पदे उलटी फिरवली. उदाहरणार्थ अमानितत्वाचा उलट मानित्व असता अज्ञानाची लक्षणे सहज सिद्ध होतात. मागे या अध्यायाच्या 11व्या श्लोकाच्या उत्तरार्धात दुसऱ्या अर्धामध्ये श्री मुकुंदाने असे सांगितले आहे की ज्ञानपदे उलटी केली की तेच अज्ञान होय. म्हणून अशा रीतीने अज्ञान यदत्वन्नथा या पदाचे मी विस्तारपूर्वक वर्णन केले. नाही तर दुधात पाणी मिसळून जसे दूध वाढवायचे महाराज त्याप्रमाणे पाणी घालून दूध वाढवल्याप्रमाणे मी बडबडत नाही.
श्लोकातील पदांची हद्द मी सोडित नाही, परंतु मूळ श्लोकात जे थोडक्यात सांगितले आहे त्याचे विस्तारपूर्वक वर्णन करण्यास मी निमित्त झालो. तेव्हा श्रवणास बसलेली संत मंडळी म्हणतात, थांब, परिहाराला जागा कुठे आहे? हे कवी पोषका, तू व्यर्थ का भितोस? जे अभिप्राय आम्ही गीतारूपी गुहेत गुप्त ठेवले होते ते तू प्रकट कर. असे तुला श्री मुरारींनी सांगितले. देवाचे गुप्त अभिप्राय तू प्रगट करावेस, हे जे देवाचे मनोगत ते तू आपल्या वक्तृत्वाने अज्ञानाची लक्षणे सांगण्याने स्पष्ट दाखवित आहेस. असे म्हणण्याने देखील तुझे चित्त संत मंडळी माझी स्तुती करीत आहेत असे तुला वाटून त्या भाराने दडपून जाईल. म्हणून हे बोलत नाही, परंतु अरे, आम्हा सहज संतोष झाला आहे, कारण की श्रवण सुखाच्या ज्ञानरूपी नौकेचा तू आम्हास योग करून दिला आहेस. तर आता यानंतर तो श्रीहरी जे बोलला ते लवकर सांग. असे संतांनी सांगितल्याबरोबर निवृत्तीदास ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की, तर महाराज ऐका, देव असे म्हणाले. देव म्हणतात, अर्जुना, हा जो तू सर्व लक्षणांचा समुदाय ऐकलास तो अज्ञानाचा भाग आहे असे समज. अर्जुना, या अज्ञान भागाचा त्याग करून ज्ञानाविषयी चांगला दृढ हो. मग या शुद्ध ज्ञानाच्या योगाने मनाचा ज्या ब्रह्मवस्तूत प्रवेश होईल ते ज्ञेयस्वरूप जाणण्याची अर्जुनाने इच्छा केली. जेव्हा सर्वज्ञांचे राजे जे श्रीकृष्ण ते अर्जुनाचा अभिप्राय जाणून म्हणतात, आता ज्ञेयाचे स्वरूप तू ऐक, आम्ही तुला सांगतो. ते नाही, ते पुढच्या थांबायचं ना इथे. आता ओव्या म्हणायच्या. तर याच्यातला मला 2-4 गोष्टी सांगायच्या. एक त्यांनी पहिला म्हटलंय 834 ओवी होती. त्याच्यात त्यांनी म्हटलंय की अध्यात्म ज्ञाना वाचून इतर सर्व शास्त्रांचा सिद्धांतास निर्माण होण्याची तो पृथ्वी खेळ, पण अशा ज्ञानाला आग लागो. म्हणजे तुम्हाला सगळं ज्ञान असेल आणि अध्यात्माचं ज्ञान नसेल तर त्याला काही अर्थ नाही. नंतर मग पुन्हा 835 मध्ये तेच सांगितलं की अध्यात्म ज्ञाना वाचून इतर ज्ञानांचा काही उपयोग होणार नाही जर का तुम्हाला विजन असेल. पुन्हा 840 मध्ये तेच म्हणतात की असं तुम्हाला असं शरीर झालंय की त्याच्यामध्ये शिराच नाही, तर त्या शरीराला काही तुम्ही देऊन काय उपयोग आहे. आणि तो म्हणजे अज्ञानाच्या बीजाचा अंकुरच आहे, अशा प्रकारे सांगितलंय. बेसिकली त्यांनी ज्ञानाचं सगळं अज्ञान उलट करून, ज्ञानाचं जे आहे त्याच्यापासून उलट करून सांगितलं. फॉर एक्झाम्पल, आपण तिकडे मानित्व बघतो, अमानित्व बघतो, तर आता इथे मानित्व. जेव्हा आपण उलट करतो तेव्हा आपल्याला कळतं की ज्ञानाच्या विरुद्ध अज्ञान, म्हणजे ऑब्विसली आपल्याला ते कळतं. ओके, तर आता आपण ओव्या वाचूया. गारुड्याची. ओके, 832 पासून. अशा शेवटची ओळ आहे. नितिजात सुझे वैद्यकही बुझे, काव्यनाटकी दुजे चतुर नाही, स्मृतींची चर्चा दंश जाणे. पुढे सरको. कारुडियाचा निघंटू प्रज्ञेचा पायिकी करी, व्याकरणी चोखडा तर्की अतिगाढा, परी एक अध्यात्मज्ञानी फुडा, जात्यंधुजो. ते एक वाचुनी आघवा शास्त्री, सिद्धांत निर्माण धात्री, परी जळो ते मूळ नक्षत्री न पाहेगा. मोरांचा अंगी आसोसे, पिसे आहती डोळसे, परी एकली दिठी नसे, तैसे तेगा. जरी परमाणू एवढे संजीवनी मूळ जोडे, तरी बहु काय गाडे भरणे येरे. आयुष्य विण लक्षणे
सिसे विण अलंकरणे, वोहेरी विण माधावणे, तो विटंबुगा. तैसे शास्त्र जात जाण, आगवेची अप्रमाण, अध्यात्मज्ञाने विण एकलैनी. या लागी अर्जुना पाही, अध्यात्मज्ञानाचा ठाई, जया नित्य बोधू नाही शास्त्र मूढा. तया शरीर जे जाले, ते अज्ञानाचे बी विरूढाले, तयाचे व्युत्पत्तित्व गेले अज्ञान वेली. तो जे जे बोले, ते अज्ञानाची फुलले, तयाचे पुण्य जे फळले, ते अज्ञानाची गा. आणि अध्यात्मज्ञान कही, जेणे मानिलेची नाही, तो ज्ञानार्थू न देखे काही, हे बोलावे ऐसे. ऐलेची थडी न पवता, पळे जो मागवता, तया पैलद्वीपीची वार्ता काय होय. का वंठेची जया का दारवंठाची जयाचे शिर रोविले खांचे, तो केवी परिवरीचे ठेविले देखे. तेवी अध्यात्मज्ञानी जया, अनोळख धनंजया, तया ज्ञानार्थू देखवया विशोकाई. म्हणून आता विशेषे तो ज्ञानाचे तत्व न देखे, हे सांगावे आखे लेखे न लगे दूस. जेव्हा सगर्भे वाढिले आणि तेव्हाची पोटीचे झाले, तैसे मागिले पदे बोलिले हेची होय. वाचोनिया वेगळे रूप करणे हे न कमिळे, घेई आवंतिले आंधळे, ते दुजे नसिये. एवं ये उपरतिम ज्ञानचिन्हे मागुती, अमानित्वदी प्रभृती वाखणिली. जे ज्ञानपदे 18 केलिया येरी मोहरा, अज्ञानया आकारा सहजे येती. मागा श्लोकाचिनी अर्धार्धे ऐसे सांगितले मुकुंदे, न उफराटी ये ज्ञानपदे तेची अज्ञान. म्हणून या वाहणी केली म्या उपलवणी, वांचुनी दुधा मिळवणी पाणी पार कीजे. तैसे जी न बडबडी, पदाची कोर न सांडी, परिमूळ ध्वनीचिये वाढी निमित्त झालो. तवम श्रोते म्हणती राहे, के परिपहारा ठावो आहे, बिहसी का वाये कवी पोषका. तू ते श्री मुरारी म्हणितले, निवृत्तीदासे प्रगट करी. जे अभिप्राय गभरी झाकिले आम्ही, ते देवाचे मनोगत. तिथेच म्हणलं तेच झाकिले आम्ही. पुढचा म्हणला, दावित आहसी तू मूर्त, हेही म्हणता चित्त दाटेल तुझे. म्हणवनी असे हे न बोलो, परी साविया गा तो शलो. जे ज्ञान तरिये मिळविलो, श्रवण सुखाचिये. आता यावरी जे तो श्रीहरी, बोलिला ते करी कथन वेगा. या संत वाक्या सरिसे, म्हणितले निवृत्ती दासे. जी अवधारा तरी ऐसे, बोलिले देवे. म्हणती तुवा पांडवा, हा चिन्ह समुच्चयो अघवा. ऐकला तो जाणकार अज्ञान भागू. या अज्ञान विभागा, पाठी देऊनी पैगा. ज्ञानविखी चांगा, दृढा होईजे. मग निर्वाळिलेनी ज्ञाने, ज्ञेय भेदैले मने. ते जाणावया अर्जुने आस केली. तव सर्वज्ञांचा रावो, म्हणे जाणोनी तयाचा भावो. परिसे ज्ञेयाचा अभिप्रावो, सांगो आता. छान वाचलं दोन्हीचं. थँक्यू. तर त्यामध्ये एक पाहिजे होतं सांगायचं. थँक्यू. अशी आपलीच म्यूट, कारण तुझ्या तिथे एसली आहे ना. हा, तर आता निलिमा, आज तुझा आवाज, निलिमा तुझा हा? आवाजच तुटक येतोय मला. तुझा आवाज स्पष्ट येत नाही आज. अरे, असं माझा तुटल्यासारखं आता येईल वाटतं. कदाचित. तिचा तो हा, आता येतोय. ठीक आहे, पण तरी मल्ले मल्ले शब्द जात आहेत त्यातले.
अरे काय कशाने जातं कळत नाही. मलाच आणि- होत आहे की बाकी लोकांनाही होत आहे माहित नाही नाही, मला. आम्हाला पण होत, आम्हाला पण सेम प्रॉब्लेम आहे. अरे मग काय करू आता? मी तुझं फोनवरून इंटरनेट कनेक्शन हो आता इंटरनेटचाच प्रॉब्लेम असेल तर काय करायचं. चालू दे, काय हरकत नाही. माझं ऐकू आलं का? हो ऐकू आलं तुझं, मला म्हणजे सगळं ऐकत आहे. आणि मला वाटतं तो एसीचा आवाज येत होता ना, म्हणून कदाचित आलं नसेल ऐकू. तर सगळ्यांनी म्यूटवर जा आणि मग एकदा बघूया, नाही तर मी फोनवरून लॉग ऑन करते. ओके, आता मी कम्प्युटरवर आहे, नंतर मी फोनवर जाते. तर आपल्याला इथे कुठला विश्वांघ्री शब्द होता. अंघ्री म्हणजे काय म्हणतो आपण, गोल जो असतो ना, घनगोल, स्फिअर किंवा फूट किंवा रूट, अशा प्रकारचे त्याला अनेक अर्थ आहेत. तर त्याच्यातला अंघ्री म्हणजे आपण जसं म्हणतो स्फिअर, तो स्फिअर अर्थ इथे घेतला आहे. आणि त्याला म्हणजे आता स्फिअर असल्यामुळे त्याला सगळीकडून डोळे असू शकतात आणि म्हणून त्याला म्हटलंय की त्याला सगळीकडून दिसू शकतं. म्हणून विश्वांघ्रीचा अर्थ त्यांनी घेतलाय की त्याला सगळीकडचं एकदम दिसतं. तर ते मला सांगायचं राहिलं होतं. मला वाटतं वृंदानेच विचारलं होतं की अंघ्री आहे का, ध आहे का, घ आहे. तर तो घ आहे, GH. ओके, ऐकू आलं का? येस, ओके, थँक्यू. ओके. मला वाटतं ते मध्ये एसीचा आवाज होता ना, म्हणून नसेल. ओके, आणि त्याला सगळीकडून मस्तके असतात म्हणून त्याला विश्वमूर्धा म्हणतात. ते 713 ओवी मध्ये आपण मागे घेतलेलं होतं. आणि आता 14 श्लोक आपण 12वा श्लोक करणार आहोत. आणि 12व्या श्लोकामध्ये महत्वाचा श्लोक आहे, कारण ब्रह्माची व्याख्या तिथे आहे की जे ज्ञेय आहे ते अनादि ब्रह्म आहे, ते सत पण नाही आणि असत पण नाही, असं तिथे म्हटलेलं आहे. म्हणजे असं म्हणायचं त्यांना की तिथे सगळ्याच व्याख्या संपतात. तुम्ही तिथे कुठलीच व्याख्या लावू शकत नाही. की आपण म्हणतो सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, पण जेव्हा तुम्हाला ब्रह्माची व्याख्या निर्गुण निराकार, ज्याला काहीच ऍट्रिब्युट्स नाही असं जेव्हा म्हणायचं असतं, तेव्हा तुम्ही म्हणता की ते काहीच नाही आहे, सत्य नाही आणि असतही नाही. आणि तिथे भाषाच मुख्य होते असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय. आणि ते अगदी खरं आहे की तुम्हाला ब्रह्माचं वर्णन करायचं असेल तर काही शब्दच राहत नाही, आणि म्हणून ते म्हणतात की सत नाही किंवा असत नाही. हे म्हणजे काही आपल्याला उपनिषदाच्या विरुद्ध जाते वगैरे असं नाही. फक्त त्यांना म्हणायचं की इथे शब्दच संपले म्हणून ते सत नाही आणि असत नाही. तर तो महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये घेतला आहे. आणि त्याच्यानंतर ओवी 871 मध्ये त्यांनी म्हटलंय की ब्रह्म ज्याच्या ठिकाणी आहे आणि नाही ही भाषाही तिथे मुक झाली आहे, विचारांची वाट पण मोडली आहे, आणि ते अनादि अनंत ब्रह्म ते म्हणजे ज्ञेय. मग आपल्याला काय शिकायचं याच्यामधून, तर ब्रह्म काय ते शिकायचंय. आणि त्या ब्रह्मालाच देश काल वस्तू असं अशा स्वरूपात पाहिलं तर ते प्रत्येक वस्तूत आहे. आपण नेहमीच म्हणतो की ज्याच्यामुळे सगळ्याला अस्तित्व मिळतं ते ब्रह्म. आणि साहित्यामध्ये त्याला वस्तू म्हणतात, म्हणजे त्याच्यामुळे सगळ्याला एक्झिस्टन्स मिळतं म्हणून त्याला वस्तू म्हणतात. तर वस्तू म्हणजे इट्स नॉट अ ऑब्जेक्ट. वस्तू म्हणजे बिकॉज ऑफ विच एव्हरीथिंग एक्झिस्ट, म्हणून त्याला एक्झिस्टन्स म्हणतात. ओके, आता आपण 12वा श्लोक वाचूया. इथे निलिमाते हे 872वी ओवी जी आहे तिथे जैसी भांड घट शरावी, शरावी म्हणजे काय? बघते, आपण वाचायला लागू, मी सांगते तुला. ओके, चालेल. वाचू 12वा श्लोक. हो चालेल. ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वामृतमश्नुते अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते. अर्थ वाचते. जे ज्ञेय आहे व जे जाणले असता मनुष्य अमृतत्व पावतो ते मी सांगतो, ते हे आदिरहित परब्रह्म होय. ते सतही नाही व असतही नाही असे ज्ञाते म्हणतात. आता ओव्यान, तर ब्रह्माला ज्ञेय म्हणावयाचे ते एवढ्याच करिता की ते ब्रह्म ज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायांनी जाणले जात नाही
आणि जे ब्रह्म जाणल्यावर काहीच करावयाचे राहत नाही व ज्याचे ज्ञान जाणणाऱ्याला ज्ञेय स्वरूप करते. जे ज्ञेय स्वरूप जाणल्यामुळेच संसाराचे कुंपण काढून टाकून संसाराचा निराश करून नित्यानंदाच्या पोटात जिरून जावे म्हणजे नित्यानंद स्वरूप व्हावे. अर्जुना, ते ज्ञेय असे आहे की त्याला आरंभ नाही व ज्याला परब्रह्म असे स्वभावतः नाव आहे. जे नाही म्हणावयाला जावे तर जे विश्वाच्या आकाराने दिसते आणि ते ब्रह्म विश्वच आहे असे म्हटले तर विश्व हा मिथ्याभ्यास आहे. त्या ब्रह्माच्या ठिकाणी रूप, रंग व आकार ही नाही व पाहण्याचा विषय व पाहणारा ही स्थिती नाही असे असल्यामुळे ते आहे हे कोणी व कसे म्हणावे. आणि जर ते खरोखरच नाही असे म्हणावे तर महत्त्वादिक कोणाच्या ठिकाणी स्फुरतात आणि त्याच्या वाचून कोठले काय आहे. म्हणून जे ब्रह्म पाहून आहे नाही ही भाषा मुकी झाली. जे आहे म्हणता येत नाही व जे नाही म्हणता येत नाही व ज्या ब्रह्माच्या ठिकाणी विचाराची वाट मोडली आहे, ज्याच्या संबंधाने काही विचार करता येत नाही. डेरा, घागर व परळ यामध्ये माती जशी त्या त्या आकाराने असते त्याप्रमाणे ही ब्रह्मवस्तू सर्व जगात सर्व पदार्थ होऊन राहिली आहे. तरी ज्ञेय ऐसे म्हणणे वस्तू ते येण्याची कारणे. जे ज्ञाने वाचुनी कवणे उपाये नये. आणि जाणितले यावरोते काही करणे नाही जेथे. जाणण्याची तन्मयाते आणि जयाचे. जे जाणितले याची साठी संसाराची काढून या काठी. जिरोनी जाई जे पोटी नित्यानंदाचा. ते ज्ञेय गा ऐसे आदि जया नसे. परब्रह्म आपैसे नाव जया. जे नाही म्हणो जाईजे तव विश्वाकार देखिजे. आणि विश्वची ऐसे म्हणजे तरी हे माया. रूप वर्ण व्यक्ती नाही दृश्य द्रष्टा स्थिती. तरी कोणे कैसे आथी म्हणावे पा. आणि साचची जरी नाही तरी महदाधिक कोणे ठाई. स्फुरत कैचे काई तेणे विण असे. म्हणून आथी नाथी हे बोली. जे देखोनी मुकी जाहली. विचाराची मोडली वाट जेथे. जैसी भांड घट शरावी तदाकारे असे पृथ्वी. तैसे सर्व होऊनिया सर्वी असे जे वस्तू. पुढे वाचू. हो, तर तू या शब्दाबद्दल विचारलं ना. भांड, घट आणि शराव ही म्हणजे भांड्यांची नावं त्यांनी म्हटलेली आहे. तर त्याच्यामध्ये डेरा, घागर आणि परळ असं त्यांनी भाषांतर केलेलं आहे. ते परळ म्हणजे काय ते मला नाही कळलं. मला वाटतं की ओगराला आपण तसं म्हणतो ना तसं. परात का? नाही, भांडच आहे ते एक प्रकारचं पळीसारखं भांड. ओके, अच्छा. पुढे वाचू. हो, वाच. सर्वतः पाणिपादं तत्. सर्वतः पाणिपादं तत्. सर्वतोक्षिशिरोमुखं. सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति. त्याला हात पाय सर्वत्र आहे. त्याला डोळे, मस्तक, मुख सर्वत्र आहेत. त्याला कान सर्वत्र आहेत. याप्रमाणे ते विश्वामध्ये सर्वाला व्यापून राहिले आहे. आता ओव्यांचा अर्थ. सर्व देशांमध्ये व सर्व कालांमध्ये देशकालाहून जी वस्तू वेगळी न होता जी क्रिया स्थूलाकडून व सूक्ष्माकडून, देहाकडून व अंतःकरणाकडून होते तेच ती क्रियाच ज्याचे ब्रह्माचे हात आहे. या कारणास्तव त्या वस्तूला विश्वबाहू असे म्हटलेले आहे. कारण की ती वस्तू सर्व होऊन सर्व काळ सर्वच करते आणि सर्व ठिकाणी एकाच काली ते ब्रह्म आहे. म्हणून अर्जुना,
त्यास विश्वांघ्री, ज्याचे चरण सर्वत्र आहे असा हे नाव आहे. जसे सूर्याला अंग व डोळे हे वेगळे वेगळे नाहीत, तशी जी वस्तू ही पदार्थाच्या स्वरूपाने असल्यामुळे ती सर्वांस पाहणारी आहे. म्हणून विश्वतः चक्षु, ज्याला सर्वत्र नेत्र आहेत असा हा प्रकार नेत्ररहिताच्या ठिकाणी बोलण्यास वेद तयार झाला. जे सर्वांच्या मस्तकावर नित्य सर्व प्रकाराने नांदत आहे अशी स्थिती असल्यामुळे त्यास विश्वमूर्धा, सर्वत्र मस्तक असलेला असे म्हटले जाते. अर्जुना, असे पहा की अग्नीच्या ठिकाणी जसे अग्नीचे स्वरूप तेच मुख असते, तसे जे ब्रह्म सर्व अंगाने सर्व भोगीत आहे. या कारणाने अर्जुना त्याला विश्वतोमुख म्हणजे ज्याला सर्वत्र मुख आहे असा हा प्रकार श्रुतीच्या बोलण्यात आला. आणि जसे आकाश सर्व वस्तूस मिळून आहे, त्याप्रमाणे ज्याला शब्द मात्राच्या ठिकाणी कान आहे म्हणून आम्ही त्यास सर्व ठिकाणी ऐकणारे असे म्हणतो, याप्रमाणे जे सर्व पदार्थ मात्रास व्यापून आहे. हे बुद्धिवान अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर विश्वतः चक्षु या श्रुतीने त्या वस्तूच्या व्याप्तीचे वर्णन केले आहे. एरवी ब्रह्म हे सर्व शून्यपणाचा शेवट आहे. हाही सिद्धांत ज्या ठिकाणी सहन होत नाही त्या ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी हात, पाय, डोळे हे बोलणे कुठे आहे? एका लाटेने दुसऱ्या लाटेला गिळून टाकले असे वाटते, परंतु तेथे ग्रासणारे हे ग्रासीले जाणाऱ्याहून वेगळे आहे काय? त्याप्रमाणे खरोखर जे एक आहे तेथे व्यापले जाणारे व व्यापणारे कोठे आहे? परंतु बोलण्याकरता व्याप्य व व्यापक असा भेद क्षणभर करावा लागतो. शून्य, काही नाही हे जेव्हा दाखवायचे असते तेव्हा एक बिंदुले म्हणजे पूज्य म्हणजे काही नाही हे दाखवणारी आकृती काढावी लागते. त्याप्रमाणे अद्वैत जेव्हा शब्दांनी सांगावयाचे असते तेव्हा द्वैत करावे लागते. अर्जुना, अद्वैताचे वर्णन करण्यासाठी द्वैत अंगीकारले नाही तर गुरु शिष्यांच्या संप्रदायाला पूर्णपणे अडथळा येईल व बोलणेच खुंटेल. अर्जुना, म्हणून श्रुतीने द्वैताच्या सहाय्याने अद्वैताच्या ठिकाणी वर्णन करण्याचा मार्ग मोकळा करून दिला. ते ज्ञेय ब्रह्म ज्या प्रकाराने या सर्व दृश्य आकार मात्रामध्ये व्यापून आहे तोच प्रकार आता ऐक. आता होया वाचायचे ना? हो. तर अगं मी थोडस चुकीचं सांगितलं. म्हणजे परळ म्हणजे त्यांनी म्हटलं की मातीचं भांड, उथळ भांड ज्याच्यामध्ये तुम्हाला काही भासता येतं अशा प्रकारे. तर परळीची अशी व्याख्या दिली आहे त्यांनी, मातीचं उथळ भांड. ठीक आहे. आघवाची देशी काळी नवता देश काळा वेगळी, जे क्रिया स्थूळी तेची हात जयाचे, तया ते या कारणे विश्वबाहू ऐसे म्हणणे, जे सर्वची सर्वपणे सर्वदा करी आणि समजता ही ठाया, एकेकाळी धनंजया आले असे म्हणून जया. विश्वांघ्री नाव पैसवतिया अंग डोळे, नाहीत वेगवेगळे तसे सर्वद्रष्ट सकळे, स्वरूपे जे म्हणून विश्वतः चक्षु हा अचक्षूंच्या ठाई पक्षू, बोलावया दक्षू जाहला वेदू, जे सर्वांची शिरावरी, जे नित्य नांदे सर्वापरी, ऐसिये स्थितीवरी विश्वमूर्धा म्हणते. पैगा मूर्ती तेची मुख, हुताशनी जैसे देख, तैसे सर्वपणे अशेख, भोगते जे या लागी तया पार्था, विश्वतोमुख हे व्यवस्था आली वाक्पथा श्रुतीची या. आणि वस्तुमात्री गगन जैसे असे संलग्न,
तैसे शब्द जाती कान सर्वत्र जया म्हणोनी आम्ही तया ते म्हणो सर्वत्र ऐकते एवं जे सर्वाते आवरुनी असे एरवी तरी महामती विश्वतश्चक्षु या श्रुती तयाची ये व्याप्ती रूप केले वाचुनी हस्त नेत्र पाये हे भाषते थके आहे सर्व शून्यत्वाचा न साहे निष्कर्षू जे पै कल्लोळा ते कल्लोळे ग्रसिजत असे ऐसे कळे परिग्रसिते ग्रासा वेगळे आहे काही तैसे साचची जे एक ते थके व्याप्य व्याप्यक तर परी बोलावया नावेक करावे लागे पै शून्य जै दावावे जाहले तै बिंदुले एक पाहिजे केले तैसे अद्वैत सांगावे बोले तैद्वैत कीजे एरवी तरी पार्था गुरु शिष्य सत्पथा आडळू पडे सर्वथा बोल खुंटे म्हणो निगा श्रुती द्वैत भावे अद्वैती निरूपणाचा वाहती वाट केला तेची आता अवधारी ये नेत्र गोचरे आकारी ते ज्ञेय जिया परी व्यापक असे. छान छान वाचलंस ते. आता अलका वाचते. सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रियाविवर्जितम असक्तम सर्वभृश्चैव निर्गुणम भुग्न भोक्तृ. माझा आवाज येत नाहीये नीट. ठीक आहे. भोक्तृ. 14वा श्लोक ना. सर्व चक्षुरादी इंद्रिये व सत्वादी गुण यांच्या आकाराने ते भासते असे दिसते, पण ते स्वतः सर्व इंद्रियांनी विरहित आहे. ते सर्वत्र असक्त आहे, तथापि सर्वभृत सर्वसाधारण करणारे आहे. ते निर्गुण आहेत, परंतु सर्व गुणांचे पालन करणारे आहे. तरी अर्जुना, ते ब्रह्मा असे आहे की जसे अवकाशांच्या ठिकाणी आकाश व्यापून आहे, अथवा वस्त्रांमध्ये तंतू जसा वस्त्र होऊन आहे. पहा की पाण्यामध्ये रस आहे जसा पाणी होऊन असतो, अथवा दिव्यामध्ये दिवा होऊन जसे तेज असते. ज्याप्रमाणे कापरामध्ये सुगंध होऊन कापूर असतो, अथवा शरीरामध्ये जसे कर्म शरीर होऊन असते. फार काय सांगावे अर्जुना, जसे सोन्याचा तुकडा होऊन असते, त्याप्रमाणे जे ब्रह्म या सर्व अंगात आहे. येथून ब्रह्माची व्याप्ती जगामध्ये कशी आहे हे व्यतिरेक दृष्टीने दाखवितात. परंतु ते सोने तुकडेपणामध्ये असते, तेव्हा तो सोन्याचा तुकडा असे वाटते. पण वास्तविक पाहिले तर तुकड्याच्या आकाराने असणारे सोने हे जसे सोन्यासारखे आहे. हे मित्र अर्जुना, पाण्याचा ओघ जरी वाकडा असला तरी पाणी जसे सरळच असते, अथवा लोखंडात अग्नीचा प्रवेश झाला म्हणून तो अग्नी जसा लोखंड होत नाही. घटाच्या आकाराने वेटाळलेले आकाश घटामध्ये जसे वाटोळे आहे असे वाटते, पण मठामध्ये सापडलेले आकाश हे चौकोनी आकाराचे दिसते. परंतु आकाश हे जसे ते अवकाश घटातील वाटोळी पोकळी अथवा मठातील चौकोनी पोकळीप्रमाणे झाले नाही. त्याप्रमाणे जे ब्रह्म सर्वत्र विकार मनादी इंद्रिये अथवा सत्वादी गुणाधिक होऊन जे विकारवान झाले नाही. अर्जुना, ते ब्रह्म मन ज्यात मुख्य आहे अशा इंद्रियांसारखे आणि सत्वरजादी गुणांसारखे असल्याचे वरून दिसते खरे, परंतु गुळाची गोडी जशी ढेपे सापडलेली असते तरी ती गोडी ढेपेच्या आकारासारखी झालेली नसते. त्याप्रमाणे गुण व इंद्रिये
यात जरी ब्रह्मवस्तू आहे तरी ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी गुण व इंद्रियही खरोखर नाही. हे कपिध्वजा अर्जुना, दुधाच्या अवस्थेत तूप हे दुधाच्या आकाराने असते, परंतु ते दूधच जसे तूप नसते, त्याप्रमाणे जे ब्रह्म या विकारात आहे परंतु जे विकार नाही असे समज. ते कसे तर ज्याप्रमाणे आकाराला बुगडी हे नाव आहे, बाकी सोने ते सोनेच आहे. अर्जुना, या उघड उघड मराठी सोप्या भाषेत सांगावयास म्हटले म्हणजे तू गुणेंद्रियांपासून वस्तूचे वेगळेपण समज. नाम रूप संबंध जाती क्रिया व भेद हे सर्व आकारासंबंधी बोलणे आहे, वस्तूला हे बोलणे नाही. अच्छा, हे तू वस्तू बद्दल म्हणालीस ते. वस्तू म्हणजे वस्तू म्हणजे ब्रह्मच, पण त्याला म्हणजे बरोबर. एक्झिस्टन्स असतं म्हणून त्याला वस्तू म्हणतात. हा. ते ब्रह्म कधीही गुण होत नाहीत आणि त्याचा व गुणांचा काही एक संबंधही नाही, पण गुण हे त्याच्याच ठिकाणी वाचतात. अर्जुना, एवढ्यामुळेच अज्ञानी लोकांच्या मनात असे वाटते की ही वस्तूच गुणाला धारण करते. पण अर्जुना, त्या वस्तूचे त्या गुणाला धारण करणे असे आहे की जसे आकाश ढगांना धारण करते अथवा आरसा जसा प्रतिबिंबाला धारण करतो, पाणी जसे सूर्याच्या प्रतिबिंबाला धारण करते अथवा सूर्याची किरणे जशी मृगजळाला धारण करतात. अर्जुना, याप्रमाणे वास्तविक संबंधापासून या सर्व विकारांना तो निर्गुण ब्रह्म आधार होतो, परंतु विकारास आधार आहे हेही म्हणणे व्यर्थच आहे, कारण ते ब्रह्माच्या कल्पनेचा अंगीकार करून म्हटलेले आहे असे समज. आणि एखाद्या दरिद्री पुरुषाने स्वप्नात जसे राज्य करावे त्याप्रमाणे निर्गुण ब्रह्माने गुणांचा भोग घेणे होय. म्हणून गुणांचा संबंध अथवा गुणांचा भोग याचा निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी संबंध आहे असे बोलू नये. किती छान एक्सप्लेन केलं त्यांनी ब्रह्म कसं, खूपच छान केलं. म्हणजे आपल्याला खूपच छान. खूपच छान एक्सप्लेन केलं. अगदी लहान बाळाला समजेल असं पण आहे ते. तरी ते गात किरती ऐसे अवकाशी आकाश दैसे, पटी पटू होऊनी असे तंतू जेवी, उदक होऊनी उदकी, रसू जैसा अवलोकी, दीपपणे दीपकी, तेज जैसे, कर्पूरत्वे कापुरी, सौरभ्य असे जयापरी, शरीर होऊनी शरीरी, कर्म जेवी, किंबहुना जैसे पांडवा, सोन्याची सोनयाचा रवा, तैसे जे या सर्वा सर्वांगी असे, परी रवेपणा माझी वडे, तव रवा ऐसे आवडे, वाचुनी सोने सांगडे, सोनया जीवी, पैगा वोगोची वाकुडा, परिपाणी उजूस वाडा, वन्नी आला लोखंडा लोह नव्हे, घटाकारे वेटाळे, तेथे नभगमे वाटोळे, मठी तरी चौफळे आये दिसे, परी ते अवकाश जैसे, नोहे जतीची का आकाशे, जे विकार होऊनी तैसे विकारी नोहे, मन मुख्य इंद्रिया सत्वादी गुणायया, सारिखे ऐसे धनंजया आवडे करी, परीपै गुळाची गोडी, नोहे बांधया सांगाडी, तैसी गुण इंद्रिये फुडी नाही तेथ, अगा क्षीराची ये दशे, घृत क्षीराकारे असे, परी क्षीरची नोहे जैसे कपिध्वजा, तैसे जे ये विकारी, विकार नोहे अवधारी, पै आकारा नाम भोरी, ये रसोने ते सोने. या उघड मराठिया ते वेगळेपण धनंजया, जाण गुण इंद्रिया पासोनिया, नाम रूप संबंधू, जाती क्रिया भेदू, ह्या आकारास प्रवादू वस्तुसी नाही, ते गुण नव्हे काही, गुणा तया संबंधू नाही, परी तयाच्याची ठाई आभासती, येतुलेयासाठी संभ्रांतांचा पोटी, ऐसे जाय किरटी ना हेची धरी, तरी ते गा धरणे ऐसे अभ्राते जेवी आकाशे, की प्रतिवदन जैसे आरसेनी, सूर्य प्रतिमंडळ जैसे धरीर सलील, का रश्मी करी मृगजळ,
धरीजे जेवी. तैसे गा संबंधे विण या सर्वाते धरी निर्गुण येरी ते वाया जाणं मिथ्या दृष्टी. आणि यापरी निर्गुणे गुणाते भोगणे रंका राज्य करणे स्वप्नी जैसे. म्हणून गुणाचा संगू अथवा गुण भोगू हा निर्गुणी लागू बोलू नये. पुढचं वाचू. हो हो 15वा वाच. बहिरंतश्च भूतानां भूतानां चरमेव च सूक्ष्मतत्त्वाद् विद्येज्ञ दूरस्थ चान्तिके च तत्. ते भूतमात्रांच्या बाहेर आहे, आत आहे, ते अचर आहे आणि चरही आहे. सूक्ष्म तत्वामुळे ते पूर्णपणे जाणण्याला अशक्य आहे. तसेच ते दूर आहे आणि समीपही आहे. अर्जुना, अनेक अग्नीतून जशी एकच उष्णता भेदरहित रूपाने असते, त्याप्रमाणे जे ब्रह्म चराचर भूतांमध्ये असते, त्या प्रकारच्या अविनाश रूपाने व सूक्ष्म स्थितीने जे ब्रह्म सर्व स्थावर जंगमाला व्यापून आहे, ते येथे ज्ञेय आहे असे समजावे. जे एक चराचरांच्या आत व बाहेर, जे एक जवळ व दूर आहे, इतकेच नव्हे तर ज्या एका वाचून दुसरा प्रकार मुळीच नाही. अर्जुना, क्षीरसमुद्राची गोडी क्षीरसागराच्या मध्यभागी पात व काठाशी थोडी हे प्रकार जसे क्षीरसागराच्या ठिकाणी नाहीत, त्याप्रमाणे जे सर्व बाजूंनी पूर्ण आहे. स्वेदाजिक करून वेगळ्या प्राण्यात ज्याच्या व्याप्तीस न्यूनता नाही. हे श्रोत्यांच्या भूषणा अर्जुना, ज्याप्रमाणे कित्येक हजारो घागरींमध्ये चंद्राचे प्रतिबिंब पडले असताही चंद्रबिंबास अनेकता येत नाही. मिठाच्या अनेक कणांच्या ढिगातून जसा एकच खारेपणा असतो, अथवा कोट्यावधी उसात गोडी जशी एकच असते. सांगितलंय. हो ना, किती छान सांगितलं. बरंच छान सांगितलं. जे चराचर भूता माझी असे पांडुसुता, नानावन्नी उष्णता अभेदे जैसी. तैसेनी अविनाश भावे, जे सूक्ष्म दशे आगवे व्यापुनी असे ते जाणावे ज्ञेय येथ. जे एक आतू बाहेरी, जे एक जवळ दुरी, जे एक वाचुनी परी दुजी नाही. क्षीरसागरींची गोडी माझी बहु थडिये थोडी, हे नाही तया परवडी पूर्ण जेगा. स्वेदज प्रभृती वेगळाला भूती, जयाची ये अनुस्युती खोमणे नाही. पै श्रोते मुखटिळका घटसहस्रा अनेका, माझी बिंबोनी चंद्रका न भेदे जेवी. नाना लवण कणाची राशी, क्षारता एकती जैशी, का कोडी एकी उसी एकच गोडी. छान वाचलंस. माझा आवाज फुटतो, माझा एक व्होकल कॉर्ड पॅरालाइज आहे, त्याच्यामुळे मला त्रास चांगलं वाचलंस. सगळे शब्द बरोबर वाचले ते महत्वाचं आहे. आता मी माझ्या पुढचे जे श्लोक आहेत ना, त्याचं मी सगळं लिहून आपल्या वेबसाईटवर टाकलंय, म्हणजे गुगल ड्राईव्हवर टाकलेलं आहे मी. तर तिथून तुम्हाला ते पूर्ण पुढचं वाचता येईल. कारण आता पुढच्या वेळी मी येण्याचा प्रयत्न करेन, पण तिथे पहाटेचे 3 वाजले असतील. तर शक्यता म्हणजे मी धरून चालले की मी येईन म्हणून, पण ह्याच्यामध्ये आपण मी येईपर्यंत हा अध्याय संपेल असं मला वाटतं. कारण 1169 ओव्या आहेत त्याच्यामध्ये, आणि आता आपण 918 केल्या. सो अजून 200 ओव्या म्हणजे 2 तरी दिवस जातील असं मला वाटतं. आणि संध्या, पुढच्या वेळेपासून तुझा 2 आठवडे आपण वापरू शकतो तुझा. मी मीटिंग करून पाठवीन. काढून पाठवशील? गुड. हो 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 पाठवीन. आणि मग नेहमी आपण करतो तसंच, म्हणजे आपले संग्राम करून दिला आपल्याला सगळे असाइनमेंट, आणि त्याच्याप्रमाणे. आणि ओके. प्लीज ज्यांना शक्य नसेल त्यांनी आधी सांगायला पाहिजे की आपण नाही येणार. म्हणजे आता आज कसं आशा ताईंनी वाचलं किंवा वृंदानी वाचलं तर कोणीतरी वाचू शकतं ना. असं नुसतंच असं शेवटच्या मिनिटाला सांगून असं होत नाही मग. Anyway, पण
हो, झालं, छान झालं. तर आता आपण पसायदान म्हणूया. आहे ओके. का? या. हो. तो आहे. हम्म. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जेवांशील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पीयूषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन जे सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवोनी तिही लोकी भजिजो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजये हो आवेजी तेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला. ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम श्री